तालुक्याच्या मुख्यालयी आणि प्रत्येक गावामध्ये होत आहेत आणि काही आगामी काळात होऊ घातलेल्या आहेत। उद्याच मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी मोठी रॅली जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित केलेली आहे। त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम, त्याच्यामध्ये मग देशभक्तीपर चित्रपटांचं प्रदर्शन असेल, सेल्फी अपलोड असतील, त्यानंतर चित्रकला स्पर्धा आहेत, रांगोळी स्पर्धा आहेत, क्विज आहेत। या सगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या पारितोषिक वितरण पण आहे। त्याचप्रमाणे एक विशेष इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली देखील 15 ऑगस्टला आम्ही करण्याचा प्लॅन करत आहोत। त्याचे पण शेवटी याच्यामध्ये आम्ही सांगू। त्याचप्रमाणे या सगळ्या कार्यक्रमासाठी हरघरतिरंगा.com ह्या वेबसाईटवरती सगळ्या फॅसिलिटीज आहेत की याच्यामध्ये तुम्ही सेल्फी अपलोड करा, तुमचे चित्रपट अपलोड करा, सगळं आहे। हा एक उपक्रम आहे। आणि याचप्रमाणे पार्टिशन हॉरर रिमेंबरन्स डे म्हणजे विभाजन विभीषिका स्मृती दिन असा एक उपक्रम शासनाच्या सूचनानुसार आम्ही राबवत आहोत। तो 13 आणि 14 या 2 तारखेला आयोजित करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये चित्र प्रदर्शन राहील की ज्याच्यामध्ये मुलांना फाळणीमध्ये नेमकं कोणाचे लोकांचे दुःख कसे होते, हे दुःख आजच्या जनरेशनपर्यंत यावेत आणि त्यांच्या वेदना आपण सहवेदित कराव्यात यासाठी यावेळेसचा एक विभाजन विभीषिका केली आहे। त्याच्यामध्ये 13 आणि 14 2 दिवस प्रदर्शन राहील आणि 14 तारखेला याच्यामधला कार्यक्रम राहील आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक कॅन्डल मार्च याच्यामध्ये आयोजित करण्याबद्दल देखील सूचना आहे। त्याचं देखील आमचं नियोजन याच्यामध्ये सुरू आहे। तर आज प्रेसच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना बोलवलं आहे, कारण आपली सहकार्याची आम्हाला गरज आहे। हे जे मेसेज आहे हरघर तिरंगाच्या आपल्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि त्यांना हे संदेश द्यायचे आहे की त्यांनीसुद्धा त्यांचे घरी झेंडा उभा करणे, झेंडा वादन करणे हे खूप गरजेचे आहे आणि त्यांचा सहभाग त्यांनी जर नोंदवला त्याच्यासाठी हरघरतिरंगा.com ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी जर झेंडेसोबत सेल्फी घेऊन त्याच्यावरती अपलोड केली तर आपल्या जिल्ह्याचं चांगला पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये दिसणार आणि जे त्यांच्या मनात देशभक्तीची भावना आहे ते पण ते शेअर करू शकत आहे सगळ्यांसोबत। तर मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जालन्यातील प्रत्येक नागरिकांना आवाहन करते की हरघर तिरंगा रॅलीमध्ये सुद्धा सहभागी व्हावं आणि हे जे अभियान आपण राबवतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांना अजून मोटिवेट करा। मॅडम, 14 तारखेला माननीय मुख्यमंत्री जालन्यात येत आहेत, त्या अनुषंगाने काही त्यांच्या उपस्थितीत शासकीय काही कार्यक्रम, काही उद्घाटन असे काही आहेत? ॲक्च्युली मी पण हे विषय बोलणार होते आणि कोळवणीकर साहेबांनी मला विचारलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे 14 तारखेला येत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 कार्यक्रम आहे। एक आपला जे रेशीम बाजारपेठ आहे, रेशीम कोष बाजारपेठ याच्या त्या दिवशी शुभारंभ होत आहेत। आपल्याला माहिती आहे की जालना जिल्ह्याची ओळख खूप वर्षापासून रेशीममध्ये आहे, पण आता काही वर्षापासून आपण पाहत आहोत की जे मार्केट आहे ते शिफ्ट झालेलं आहे, इतर राज्यामध्ये पण शिफ्ट झालेलं आहे, इतर जिल्ह्यामध्ये पण। तर आता परत आपल्याला ते मार्केटच्या तर ऑक्युपाय करायचे आहे की आपलं मार्केट चांगलं आहे, मार्केट मोठं आहे, पण त्याच्यासोबतच फ्रॉम सॉईल म्हणजे मलबरी कल्टिवेशनपासनं सिल्कपर्यंत हे जे पूर्ण व्हॅल्यू चेन आहे त्याच्या प्रत्येक कण आपल्याला जालन्यामध्ये उभा करायचे आहे आणि त्याच्यासाठी हे जे मार्केट आहे याचं फार मोठा योगदान असणार आहे आणि त्याची सुरुवात त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे शुभ हस्ते होणार आहेत। त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दुसरा जे कार्यक्रम आहे, पुढील कार्यक्रम जे आहे ते BJP कार्यालयाच्या त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहेत। हे दोन कार्यक्रम आतापर्यंत आम्हाला माहिती मिळालेली आहे। एकीकडे तुम्ही जालन्याचं नाव अशा उपक्रम घेऊन राबवून चांगलं पुढे करताय, पण जालना शहरात कुठल्याही कोपऱ्यातून यायचं म्हणलं तर अंधाराचा सामना करावा लागतो। कुठल्याही बायपासचा एकही लाईट चालू नाही आहे, मग एवढं नाव